नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या या प्रश्नामधील पहिला जो प्रश्न आहे तो आहे, हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? आणि बघा, या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, नायब सैनी. तर बघा, हरियाणा भाजपचे अध्यक्ष आणि कुरुक्षेत्राचे खासदार नायब सैनी यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. यापूर्वी मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सैनी 2014 मध्ये नारायणगडमधून आमदार म्हणून निवडून आले. ते 2016 मध्ये खट्टर मंत्रिमंडळात सामील झाले. 2019 मध्ये ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत. अलीकडे कोणत्या क्षेपणास्त्राची MIRV तंत्रज्ञानाने यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अग्नी 5. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने अलीकडेच स्वदेशी बनावटीच्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल म्हणजेच MIRV सह पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. अग्नी 5 हे क्षेपणास्त्र आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजेच ICBM असून त्याची मारा करण्याची जी क्षमता आहे ती 5500 ते 5800 किलोमीटर एवढी आहे. कटलास एक्सप्रेस 2024 हा बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, सेशेल्स. पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स येथे 26 फेब्रुवारी ते 8 मार्च 2024 या कालावधीत बहुराष्ट्रीय सराव कटलास एक्सप्रेस 2024चे आयोजन करण्यात आलेले होते. भारतीय नौदल जहाज INS तीर ने भारतीय दलाचे प्रतिनिधित्व केले. या सरावात 16 देश सहभागी झाले होते. भारतीय नौदल 2019 पासून या सरावात सहभागी होत आहे. अलीकडेच खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच कीर्ती कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंदीगड. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी चंदीगडमध्ये खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच कीर्ती हा कार्यक्रमाचे उद्घाटन केलेले आहे. देशभरातील शाळांमध्ये 9 ते 18 वयोगटातील खेळाडूंना लक्ष्य करणे हा आहे. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात. तर बघा, गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील हंसलपूर येथील मारुती सुझुकी इंडियाच्या प्लांटमध्ये भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. हा रेल्वे सायडिंग प्रकल्प मारुती आणि गुजरात रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ग्रीड यांच्यातील सहयोग उपक्रम आहे. SBIने त्याच्या व्यवहार बँकिंग प्लॅटफॉर्मसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, ऑरियन प्रो. SBIने ऑरियन प्रो सोल्युशन सोबत रोख व्यवस्थापन आणि व्यवहार बँकिंग प्लॅटफॉर्म iCash प्रोचा परवाना आणि ऑपरेशनसाठी करार केलेला आहे. अंदाजे 100 कोटी रुपयांच्या या डीलमध्ये 6 वर्षासाठी परवाना आणि देखभाल यांचा समावेश आहे. ऑरियन प्रोचे iCash प्रो प्लस हे प्रगत क्लाउड तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सेवांवर आधारित आहे. पिपरीच्या अहवालानुसार 2019 ते 2023 दरम्यान
कोणता देश जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, भारत. स्टॉकहोम इंटरनॅशनल स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच सिप्री यांच्या अहवालानुसार आणि त्यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2019 ते 2023 दरम्यान भारत हा जगातील सर्वोच्च शस्त्र आयात करणारा देश आहे. 2019 ते 2023 दरम्यान भारताने एकूण जागतिक शस्त्रास्त्रांच्या आयातीपैकी 9.8% आयात केलेली आहे. भारतानंतर सौदी अरेबिया, कतार, युक्रेन, पाकिस्तान, जपान, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि चीन या देशांचा नंबर लागतो. भारतातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सेवेची पायाभरणी कोठे झाली? आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात. धोलेरा, राजस्थानमध्ये टाटा पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पच्या चिप फॅब्रिकेशन युनिटची पायाभरणी केली. ही भारतातील पहिली व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सेवा असेल. यामध्ये 1.25 लाख कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या 3 प्रकल्पांचा समावेश आहे. धोलेरा युनिटची क्षमता ही दरमहा 50,000 वेफर सुरू होईल. ISSF विश्वचषक 2024 पुरुषांची 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धा कोणी जिंकली? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिव्यांश सिंग पनवार. भारताच्या दिव्यांश सिंग पनवारने कैरो येथे ISSF विश्वचषक 2024 पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. ऑलिम्पियन दिव्यांश सिंग पनवारने पात्रता फेरीत 632.4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारतीय नेमबाज सोनम उत्तम मस्करने महिला गटात रौप्य पदक जिंकले.